हे गाईस, वेलकम टू आपल्या आणखी एक नव्या ब्लॉगमध्ये. गाईस अशा आहे गाईस तुमचं चांगलं असणार गाईस. सकाळ सकाळी मी निघला कॉलेजमध्ये. ऊन इतका पडू राहिला कडक दिवशी. वरती बघा सूर्यदेवाचे प्रकोप करू राहिले मेरे खूप वर. आणि म्हणजे संभाजीनगरमध्ये जास्त डिग्री ऊन पड राहायचे. वेदरकास्टच्या माध्यमातून मी सांग रहा तुमको, जास्त तुम्ही उन्हात हिंडू नका. वो कैसे वो धुपकाळ का ऊन लय राहता के ऊन लय डेंजर राहता. मेरा काम है इसलिए मेरे को फिरना पडता. तुमचं काम असेल तरच फिरा. बिनकामाचे जे लहान लहान कट्टे जरा हिंडते ना उन्हावानात, त्यांना जरा सांगा तेवढं उन्हात हिंडू नका. उगं बिनकामात सायकली सुकली खेळते उन्हात. 5 नंतर खेळा भाऊ, कळलं का? ऊन लय डेंजर आहे. आता कसं सुट्ट्या लागेल म्हणून पोरं माझ्या करतेच, ओके, ते मला मान्य आहे. काही नाही, आता जाऊ द्या. मला सांगायचं काम तुम्हाला, तुम्ही ऐका गाईस. चला मी जातो लेक्चरला, लेक्चर करतो, मग भेट तुम्हाला काय. चला गाईच. अभ्यासाला बसलो होतो मी. मला लईत लईत आमच्या मॅडमने आम्हाला हे लिहायला लावलं होतं, प्रॅक्टिकल वगैरे लिहू राहिलो मी. तर पोरं ना डायरेक्ट व्हिडिओ कॉल करून परेशान करू राहिले. आता बघा, हे बघा आता दोघंही. जमतं का बरं असं मला सांगा. मी अभ्यास करून देईना नाही आम्हाला. आता करतो मी अभ्यास मग भेटतो तुम्हाला बरं का. काहीच तुम्ही बी अभ्यास करा, मी बी अभ्यास करतो. भोजे भेटला डायरेक्ट. आता आपण जेवण करायला चाललो होतो काय, 2 घास खायला चाललो. भोजे कसं चालू होतो कॉलेज बिलेज? कॉलेज गाड्या बिड्या पाय पहिले. पेपर चालू आहे आता, असाइनमेंटचं ते अरे काही रोड रेस झाली होती डायरेक्ट. बघू शकता इकडे काय झालं होतं. अरे वा भाऊ, गाड्या सगळ्या थांबल्या. आता गाड्या जाऊन येतो मी, आता जेवण करून येतो गाईस. अरे काय चालू गाईस, मला हेच कळत नाही. गाडीवाल्यांनी मध्ये गाडी थांबली, ते काका सगळे परेशान होऊ राहिले. असं असतं का? अरे भैया होऊन द्या यार. अरे गाडी पार्टी पाहिजे समोर. चला गाईस, असं असतं का? मला सांगा बरं गाईस, मागं काय चालू आहे? त्याला रोड बीट क्रॉस करू आलो मी. नंबरून ट्रॅक्टर विक्टर वाढले. झालं मग बसलो आम्ही. बागून बिगून सगळीकडून गाड्या येत होत्या. पण जाऊन द्या, सुखरूप वाचलो बिसलो. भोचे सोबत हा म्हणून वाचलो. त्याला काय, आता मी जेवण करतो, तुम्ही पण जेवण करा गाईस. जेवण करा गाईस. काही जेवण करा. हा चला. दुपार पण नाही, ऐकून घ्या गाईस. थंड पाणी प्या, उन्हात जास्त फिरू नका. माही मेस तिकडे 45चं टेम्परेचर चालू आहे. 45चं टेम्परेचर चालू आहे. डिग्री बिग्री नाही, 45चं टेम्परेचर चालू आहे. जेवण करा चला. काय फायनली मेसला जेवला होतो. मेसला जेवला काय मोजिरेला शेव भाजी, त्याच्यानंतर कोथूड वरण. कोणचं कोथूड वरण? काय मोजिरेला चीज, त्याच्यानंतर कोथूड वरण, त्याच्यानंतर प्याज, त्याच्यानंतर भात आणि माही साव हातात आहे फक्त तुकडा ऑफ तंदूर रोटी. काय जेवण करा, मी पण जेवण करतो, तुम्ही पण जेवण करा. फायनली कॉलेज विलेज उरकून डायरेक्ट कुठं बाप्पाच्या मंदिरात, आमच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात. म्हणलं जरा गणपती बाप्पाचे दर्शन वगैरे घेऊन टाकू. कसं निसर्गरम्य वातावरण देऊ गणपती बाप्पा की मंदिरमध्ये. एकटं चालू आहे. एकटा जीव सदाशिव, तुमको ये गोष्ट पता होंगी गाईस. तर चला गणपती बाप्पा दर्शन बिर्शन घेऊ. टुनुक चालायचं. चला आलो, दर्शन बिर्शन घेतो, मग भेटतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करू घालतो ना. घ्या तू. गणपती बाप्पाचे दर्शन करायला. हे वाचून घ्या एकदा, खाली लिहिलेलं काय वाचलं? हां, मी वाचून सांगितलं, मग तुम्ही वाचणार नाही ना, त्यामुळं आलो. दर्शन बिर्शन घेतो बरं की इथं. गणपती बाप्पाचे दर्शन घेतो मी. दर्शन घेतो मी इथं, पण इथं दर्शन घ्या. इथं दर्शन घेतले वापस, इथं दर्शन घ्या. चला लवकर गणपती बाप्पाचे दर्शन घ्या. घेतले का? मी आलो तो कोल्डावाली कॉफी घ्यायला. गाईज माझ्या मित्रासोबत आलो. तो सौरभ वाज वापिस कॉफी पाहिजे. पैसा लय उराल त्याच्याकडे. कुठून उराल त्याला इंटर्नशिप लागली गाईज, तुम्हाला खरं सांगतो. म्हणून कोल्ड कॉफी पाहिजे आज वापिस. मी पितो आता, तुम्ही पण प्या गाईज. थंड वंड प्यात राहा गाईज. प्या गाईज प्या. आज नुसतं खाऊ. मग आज मी दाबेली घेतली. आता चुरून मारून खातो दाबेली डायरेक्ट या रस्स्यात. तुम्ही पण काही खायचं असेल तर चुरून मारून खा. रस्त्यात दाबेली खातो मी पण, तुम्ही पण खावं गायचा गाईच. रातची हो गए डायरेक्ट. किती वाजता माहिती का? 1 वाजता. पुढे आपल्या शिव भगवानच्या मंदिरात. किती वाजता? 1 वाजता रातची. 1 वाजता. काही नाही गाईस. जेवण वगैरे केलं. जेवण लई बकवास होतं आजचं. मला असं वाटू राहिलं उद्यापासून मी मेस चेंज करू क्या? मला कमेंटमध्ये सांगा. मतलब तुम सांगनेस तर मी चेंज करके रखूंगा. आशा करतो गाईस तुम्हाला आजचा ब्लॉग लय आवडला असेल. गाईस आईवडील मम्मी पप्पाची त्यांची काळजी घ्या. आणि चुकीची कामं कधी करू नका. चुकीच्या रस्त्यावर कधी चालू नका. चांगल्या रस्त्यावर तुम्ही कधी पण चालत राहा गाईस. आशा करतो तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल. आईवडील मम्मी पप्पाची काळजी घ्या. चला गाईस, चलो गाईस, बाय गाईस, बाय.